नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। महाराज उद्या आपल्याला विश्वासच्या लग्न सोहळ्याला जायचं आहे, ठाऊक आहे ना? जगन जी महाराज। अरे आम्हाला स्मृतिभ्रंशाचा विकार जडला आहे असं का वाटतं तुला? महाराज अरे कसे विसरू आम्ही? विश्वास, माईचा विश्वास। माईने त्याला लहानाचा मोठा केला, स्वतःच्या मुलासारखं वाढवलं। तो उद्या बोहल्यावर चढतोय। माईने स्वतः येऊन आम्हाला आमंत्रण दिलं आहे। त्या वधूवरांना आशीर्वाद द्यायला आम्हाला जायलाच पाहिजे। महाराज विश्वासला नशीबवान समजायचं की कसं? नशीबवान। माई विश्वासच्या लहानपणी आपल्या लहान मुलीला घेऊन यांच्याकडे स्वयंपाकीण म्हणून रुजू झाली। वर्षभरातच विश्वासचे आई वडील साथीमध्ये दगावले। पोटच्या मुलीचं नाही केलं इतकं विश्वासचं केलं तिने। आई झाली ती विश्वासची। म्हणतात ना, माय मरो पण मावशी उरो, हे तिनं सारखं करून दाखवलं। माई येऊ आम्ही उद्या लग्नाला, अवश्य येऊ। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। अगं बिंबा, ही माई अगं बोलत का उभी राहिलीस? घरी आलेल्या पाहुण्यांची विचारपूस तरी कर। बघते, शेवटी मोलकरीनच ना मी। घरात लग्न असलं तरी कामच करत राहायचं। अगं असं बोलायचं नव्हतं मला, घरी आलेल्या पाहुण्यांना काही विचार तरी असं बोलायचं होतं मला। कळलं? हे बघ, नवरीकडची माणसं आता येतील, मी विश्वास तयार झाला का बघते। अशा कशा ग या? अगं अशाच आहेत त्या कुचक्या, मला राबवतात। स्वतः मात्र स्वयंपाकीण बाई म्हणून घरात आली आणि घरची मालकीण होऊन बसली। विश्वासराव साधे भोळे, ते लहान असताना त्यांचे आई बाबा गेले तर माईनेच त्यांना सांभाळलं। मग काय, माई जणू आईच। असतं बाई एखाद्याचं नशीब। नवरा नाही तरी हक्काचं घर आणि श्रीमंती मिळाली माईंना। माईंना मुलबाल नाही का ग? आहे ना एक मुलगी, सुमन। अरे हो, अजून ही सुमन कशी आली नाही? अरे विश्वास, अजून ती इथेच? आपल्याला मंडपात जायला उशीर होतोय आणि तू तयार का होत नाहीयेस? सुमन आली नाही अजून। सुमन? अरे येईल ना ती, तिला इथे येण्यासाठी वाहन मिळालं नसेल किंवा आणखीन काहीतरी अडचण आली असेल म्हणून कदाचित। विश्वास, अरे अजून तयार नाही झालास? माई, ती सुमन आल्याशिवाय लग्नाला उभा राहणार नाही। हो, मी लग्न करेन तर सुमनच्या साक्षीनेच। अरे असं काय वेड्यासारखं करतोस? माई, मला वेडा म्हण नाही तर काही म्हण, पण सुमन आल्याशिवाय मी बाहेर येणार नाही। अरे सुमन तुझ्या लग्नाला येणार नाही असं होईल का? घरात काहीतरी अडचण आली असेल ना म्हणून आली नसेल, पण म्हणून आपण मुहूर्त टाळायचा का? हे बघ, ते काही नाही, तू लवकर तयार हो। मुहूर्ताचं काय, एक गेला तर दुसरा मिळेल। माणूस लग्न आयुष्यात एकदाच करतो माई। सुमनला जर हे माझं लग्न नाही पाहता आलं तर तिला खूप वाईट वाटेल। आणि जर सुमनला हे कळलं की ती वेळेवर पोहोचू शकली नाही म्हणून तू मुहूर्त टाळला तर तिला बरं वाटेल का? अरे बायकांच्या गोष्टी तुला नाही कळायच्या। अडचणी येतात, लग्न सोहळे, पूजा अर्चा हुकतात। ते जाऊ दे, तू लवकर तयार होऊन मंडपात ये।
तू याला घेऊन ये लवकर. हो हो विश्वास चल लवकर जाऊया. चल. हो अरे पण सुमन कुठं निघाली का नटून कटून? कुठे म्हणजे? अहो विश्वासचं लग्न आहे. तुझं काय घेणं त्याला? हा? हा काय जायचं नाही? अहो असं काहीतरी काय बोलताय? मला जावंच लागेल, नाहीतर. नाहीतर काय? तू गेली नाही तर विश्वासचं लग्न होणार नाही का? तुझ्याशी होणार आहे त्याचं लग्न. काहीतरी काय बोलताय तुम्ही? झोंबलं? तुम्ही काहीही म्हणा, तुमचं नेहमीच आहे ते. मला मारा झोडा, पण मी जाणारच विश्वासच्या लग्नाला. कशी काय जाते तेच बघतो. घराच्या बाहेर पाय तरी ठेवून बघ, तंगडा मोडून ठेवीन. चल दागिने काढून ठेव, मला काम आहे. सावकाराकडे घाण ठेवायचे. काय? हो चल उतरव दागिने. मी नाही देणार. उतरवतो दागिने. नाही मी देणार नाही. उतरव दागिने. नाही मी नाही देणार. देणार नाही, तेच मी बघतो. नाही देणार दागिने. मी नाही देणार. अरे रे काय छळ मांडला याने माईच्या सुमनचा. बहरायला आली होती आणि कोमेजून गेली. अरे कुठे भेटशील रे बाप? केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. माधवाय नमः. महाराज काय करू? मी द्विधा मनस्थितीत अडकलीये. दोन्हीही नाती माझीच, रक्ताची नसली तरी रक्ताहून मोठी. विश्वासच्या लग्नाचा विषय काढला तर मला जनावरासारखं बडवलं माझ्या नवऱ्यानं. दागिनेही काढून घेतलेत. मी जर विश्वासच्या लग्नाला नाही गेले तर नाही, मला जायलाच हवं. उठ सुमन उठ. तुला विश्वासच्या लग्नाला जायलाच पाहिजे.
त्या लग्नाच्या निमित्ताने तुझा उद्धार होणार आहे. उठ सुमन, उठ, जा लग्नाला जा. अहो मुहूर्ताची वेळ टळत आली आहे, उठवा ना. विश्वास, अरे उठ ना. अगं माई, सुमन अजून आलेली नाही. आता मला तिची काळजी वाटायला लागली. अरे काळजी करू नकोस, ती येईल एवढ्यात. चल उठ लवकर. अरे मुहूर्ताची वेळ टळून चाललीये. अरे उठ उठ चल. विश्वास, अंतर फट बघणार. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा क्षिप्रा वेक्रवती महासुर नदी क्या का गया गंडके पूर्णान पूर्ण जलय समुद्र सरिता लक्ष्मीपते शुभ लग्न सावधान शुभ लग्न सावधान. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज आले, आशीर्वाद घे त्यांचा. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. आयुष्यमान भव, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. विश्वास, तुझी निवड अगदी सार्थ आहे. आज तुम्ही दोघं लग्नबंधनात बांधले गेले आहात. लग्न हे पवित्र बंधन आहे. 7 जन्मांचं हे नातं परस्पर विश्वासावर आधारलेलं आहे. ते जपा. त्या विश्वासाला तडा जाईल असं वागू नका. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. बाबा, पोरी आई, जावई बापू, पोरगी लाडा कोडात वाढली. काही चुकलं माकलं तर सांभाळून घ्या. हो. तुम्ही काही काळजी करू नका. गीता माझी सून नाही तर माझी मुलगीच आहे. माझी सुमन मला गीतामध्ये दिसते. विश्वासने काही जर चूक केली ना तर त्याचे कान उपटीन मी. पण गीताची चूक मी पोटात घालीन. तुम्ही फार मोठ्या मनाच्या आहात गीता. तुझ्या वागण्या बोलण्यातून सासरच्या लोकांची मनं जिंकून घेतो. आणि तुझ्यावर तुझ्या आई वडिलांनी जे संस्कार घडवले हे त्यांना दाखवून दे. आणि ते संस्कार तुझ्या लेकरा बाळांवर पण तुला करायचे हे ध्यानात ठेव. होय. आणि सासर हेच तुझं घर आहे. घर नाही, माहेर घर. गीता, जा बोरी. दिल्या घरी तू सुखी राहा. जा विश्वासराव, सांभाळून घेऊन जा.
औक्षण केलं खरं, पण नाव घेतल्याशिवाय तुम्हाला आत येऊ देणार नाही बरं का. सुमन, माई, सुमन, सुमन. सुमन, सुमन अगं कुठे होतीस? किती वेळ लावलाच यायला? अगं माझं लग्न झालं, आता गृहप्रवेशाची वेळ आली आणि तू मात्र आता येतेस. चल घरी चल. सुमन, ही गीता माझी अर्धांगिनी. आणि गीता, ही सुमन माईची मुलगी आणि माझं सर्वस्व. अरे इथेच बोलत उभे राहणार आहात का? गृहप्रवेश करायचा आहे, गप्पा नंतरही होतील. चला चल, मापोलन सुनते. अरे अरे अरे, काय पाहतोय आम्ही? दोघींना एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कारणांसाठी गृहप्रवेश करावा लागतोय. त्यामुळे घरात रामायण घडेल की महाभारत ते येणारा काळच ठरवेल. पण हे विश्वासरावांना कळतच नाही. कळत नाही म्हणजे? तुम्ही इथे त्यांची वाट बघत बसलात आणि ते तिथे सुमनशी गप्पा मारत बसलेत. सुमनचं राहू द्या, तुम्ही जा तुमच्या खोलीत. हे असं मी बोलणं बरं दिसत नाही ना. सुमन, सुमन आणि विश्वासरावांमध्ये फार घनिष्ठ संबंध आहेत. घनिष्ठ म्हणजे कसे? कसे म्हणजे दोघांमध्ये चांगलेच संबंध आहेत. मी आल्यापासून बघतीये, सुमनताई सासरी कमी आणि माहेरीत जास्त असतात. भाऊ बहिणींचं नातं आहे का दोघांमध्ये? भावा बहिणीचं? छे, मी कधी राखी पौर्णिमा भाऊबीज साजरी करताना पाहिलं नाही त्यांना. म्हणजे कसलं नातं आहे हे? काही अंदाज देता येत नाही. आणि मी कशाला त्यांच्या नात्याचा विचार करू? मी साधी मोलकरीण. ज्या खेळण्यांनी आपण लहानपणी खेळलो त्या खेळण्यांची शपथ घेऊन सांग, प्रभाकर रावांनी तुझ्याशी काय खेळ चालवलाय? विश्वास, विश्वास, अरे तो माणूस मला रोज मारतो रे. आम्ही काही मठ सोडून तुमच्या घरी राहायला येणार नाही आहोत. असो, कसं येणं केलं? महाराज, कालच लग्न झाले. आज घरी सत्यनारायणाची पूजा घालायची आहे. पण त्यापूर्वी आपल्या आशीर्वादानं विश्वास आणि गीताच्या नव्या संसाराची सुरुवात व्हावी म्हणून आपल्या दर्शनासाठी त्यांना मठात घेऊन आली आहे मी. आमचा आशीर्वाद आहे. विश्वास, सुंदई, महाराजांचा आशीर्वाद घ्या. महाराज, बोल विश्वास. माझी एक विनंती मान्य कराल? अरे बोल ना. आमच्या आधी माझ्या सर्वात जवळच्या व्यक्तीसाठी तुमचा आशीर्वाद हवाय. द्याल? अवश्य देऊ. कोण आहे ती व्यक्ती? सुमन. मी